चला सामन्याला सुरुवात करायची लगेच. टॉम नाणेफेकीचा कौल जिंकला शिरगाव टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. अशाच प्रकारचा निर्णय मागील मॅचमध्ये देखील घेतला होता आणि भरपूर चांगली फलंदाजी केली होती. आता देखील तोच निर्णय स्वीकारला टॉमच्या माध्यमातून. टॉम आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल आता मात्र चांगलं रगेल, कारण गोलंदाजी बारवरती गोलंदाज आपण पाहतो यावेळेस कमलेश पाटील आणि सध्याच्या घडीला फलंदाज देखील आपण पाहतो यावेळेस टॉम कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉम. मेघराजाचा देखील अगमन आपण पाहू शकता. पावसाच्या सरी आता मात्र कोसळत असताना गोरदास कमलेश पहिला बॉल. पहिल्याच बॉलला इथून मात्र मिडविकेटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि पंचाचा इशारा आलाय वाईट बॉल. रोहित आणि टॉम ही जोडी आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर डावखुऱ्या शैलीचे एक विध्वंसक फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. आणि मागील मॅचमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर तब्बल 96 धावा त्यांनी दोघांनी बनवल्या होत्या, ते म्हणजे टीम वेहेले संघाच्या अगेन्स्ट. आणि 97 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी वेहेले संघाला दमछाक झाला आणि तदनंतर परास्त व्हावं लागलं. परंतु आता इथून जर विचार केला तर एका बाजूला बदलापूर आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला RJR शिरगाव तर दुसऱ्या बाजूला प्रदीप इलेमन बडबडी व फटका चांगला पाहायला मिळतोय. रेजर बॉल साधारण खेळत असतो रोहितला आपण पाहतो आणि तशाच प्रकारचा फटका. एक धाव एक पडले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि आता 2 धावा झालेत कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकता रोहितला ज्याचा बिलकुल लक्ष नव्हतं, परंतु वाऱ्याच्या वेगानं झपाट्याला इथून मात्र कल्पेश धावत आला. चेंडू इथून मात्र थोडासा उचलण्यामध्ये वेळ घेतला रुपेशनं आणि त्यानंतर वाऱ्याच्या वेगानं या 2 धावा एकपडल्या गेल्या. हाफ ट्रॅकर होता यावेळेस नक्कीच वाईट बॉल. पंचाचा इशारा आला आणि 1 फॉर दी ओव्हर हा इशारा देखील यावेळेस पंच देत असताना ते म्हणजे कमलेशला. पावसाच्या सरी कोसळत असताना गोलंदाजाला भरपूर बेनिफिट असतं, परंतु तरी देखील आता थोडीशी खराब गोलंदाजी कमलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रनअप थोडासा छोटा 4 ते 5 फॉलोचा रनअप. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज होईल बाद. आशारभूत नजरेनं नक्कीच पंचांकडे पाहिलं होतं यावेळेस रोहितनं, परंतु हलकीशी एज घेतली आणि टप्पा पडल्यानंतर हा बॉल बाहेरच्या बाजूला बळत घेत असताना फलंदाज आपण पाहू शकतो नक्कीच रोहित आणि त्याला आता मात्र परतावं लागेल माघारी. दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला. 1 धाव स्कोरबोर्ड वरती, 5 धावा स्कोरबोर्ड वरती, माफी असावी. एक फलंदाज बाद देखील झाला गुरदास कमलेश. सध्याच्या घडीला वनडाऊनच्या भूमिकेत आपण पाहतो यावेळेस जॉयला शॉर्ट पर होता. यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू चालला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव इथं मात्र मिळेल. यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन कल्पेशचं, कारण इथं मात्र यष्ट्यांच्या मागे होता, तिथून तो कव्हरपर्यंत धावत गेला आणि चेंडूला लगेच त्याने उचलून फेकी गेली. म्हणजे आता इथून जर विचार केला तर फक्त सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज इथं मात्र बाद झाला रोहित सिंग. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता, परंतु या मॅचमध्ये तो लवकर बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता यावेळेस कल्पेशला आपण पाहताय तो देखील संघर्ष करतो, कारण गोलंदाजाचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी. या संपार सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साधारण टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस 8 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. 4 षटकाचा हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळतो. गुरदास कमलेश पुन्हा एकदा तयार होईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
हा बॉल आडव्या बॅटनं घेण्याचा प्रयत्न, लव द कार्पेट चेंडू झाला यावेळेस मेडुक्याच्या क्षेत्रामध्ये सिंगल, तर एकवटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलं असेल तर यावेळेस वाऱ्याच्या वेगाने आला आणि या क्षेत्ररक्षणासाठी तर जास्तीत जास्त वडवली संघ ओळखला जातो, कारण चुका फार कमी करतात. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नेहमीच त्यांचं क्षेत्ररक्षण भारी पाहायला मिळतं, चांगलं पाहायला मिळतं. आणि यावेळेस देखील त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढं सरकत असताना फलकावरती धावा आपण पाहतो यावेळेस 9 धावा. हाफ ट्रॅकर होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळले डीपमध्ये क्षेत्ररक्षक शुभम होते, परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता कल्पेशने देखील पुन्हा एकदा आक्रमणाला केली आहे सुरुवात. त्याच्या बॅटमध्ये आलाय हा घणागती प्रहार षटकार. षटकार आला. षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती आता सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय यावेळेस RJR शिरगाव संघ, कारण ज्यावेळेस नक्कीच फलंदाज बाद झाला होता रोहित, असं वाटलं होतं संघ कुठेतरी अडचणीत सापडला. अजून एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल एकवटली आहे आणि आता सिंगल मिळेल, कारण शेवटचा चेंडू होता, स्ट्राईक हवी होती यावेळेस फलंदाज कल्पेश कुलकर्णीला आणि स्ट्राईक त्यांनी स्वतःकडे ठेवली आहे. टीमची टोटल लॉस ऑफ 1 विकेट, 16 धावा. गुरुदास सध्याच्या घडीला आपण पाहतो यावेळेस शुभम पाटील गोरदाची मार्कवरती षटक क्रमांक 2. 4 षटकाची ही देखील मॅच आहे. राईट राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, गोरदास धावतोय यावेळेस मात्र चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि आता कॅच केली आहे कॅरी आणि आता मैदानाच्या बाहेर येईल फलंदाज. टॉमची स्वारी, लागणारा दुसरा धक्का, फलंदाज बाद. सोळा या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला फलंदाज टॉमच्या माध्यमातून. गुरुदास शुभमला पण पाहिलं, आल्या आल्या गुरुदाची मार्कवरती पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन त्यांनी केलं आणि आता दुसरा बॉल अजय स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता अजयचा, परंतु संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा, त्यामुळे चेंडू जातं डॉट. 2 चेंडू सलग डॉट फेकलेत. पहिली बॉल थोडीशी मागणी राहिली ती म्हणजे कमलेश शिंदे अगेन्स्ट 16 धावा एकवटण्यात यश आलं, ते म्हणजे टीम शिरगाव संघाला. परंतु आता इथून विचार केला तर 2 फलंदाज बाद झाले. आता खरी कसोटी असेल फलंदाजाची, कारण कल्पेश आणि रोहितचा खेळ आज भरपूर चांगला राहिला. त्याच्या साथीनं जॉय न शकी एंडवरती खेळतोय, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि आता लाईन पाहावी लागली. या अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात एकदा मिळेल आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल 17 या धावसंख्येवरती जात असताना 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल हे देखील पाहण्याजोगी असेल. 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. वडवली ब संघाचा जर विचार केला तर विशाल पाटील, विकास पाटील आणि त्यानंतर ऋतिक पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये हा संघ खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सनी बोईरसनाचा इशारा होता व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळेल आणि आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्डवरती कासवाच्या गतीने पुढे जात असताना 18 धाबा स्कोर कार्डवरती थोडीशी लाईन भरकटलाय गोरदास. यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच शुभमला आपण पाहतो 2 चेंडू त्याने मात्र वाईट फेकलेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेस यस कॅच. अजून एक फलंदाज अजयला आता मात्र परतावा लागेल माघारी. ज्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न कुठेतरी फसला कारण फटक्यामध्ये एलिव्हेशन भरपूर कमी होतं आणि त्यामुळेच की काय डीपमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्यांनी मात्र अचूकरित्या इथं मात्र झेल कॅरी केली आहे. फलंदाज बाद होता न्यू बास्पन मध्ये त्याच्यात अजून एक चांगला फलंदाज दाखल होतो राहुल हिरवेला आपण पाहतोय त्याच्यात जात असताना. पाचव्या क्रमांकावरती राहुल दाखल झाला. फटका चांगला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहू शकता फायनलीच्या क्षेत्रामध्ये खेळाडू दूरवरून येतोय परंतु त्याच्या अवभागाच्या बाहेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मैदानावरती हिरवगार वातावरण आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच प्रकारे आता राहुल हिरवे देखील चांगली बॅटिंग करत असताना चौकार त्याच्या बॅटमधला आला. चौकारच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना यावेळेस 22 धाबा. शुभम पाटीलला आपण पाहतोय यावेळेस 6 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या बॉलवरती टॉमला त्याने बाद केला होता परंतु त्यानंतर 2 चेंडू खराब देखील फेकले होते वाईटच्या स्वरूपात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं की जागेवरून इथं मात्र षटकार ठोकेल की काय परंतु लाईन खराब आहे. पंच आमच्या परत सांगत असताना की हा चेंडू देखील व्हाईट बॉल आणि त्यानंतर खेळाडू कक्षातून देखील टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो. सातत्याने शिरगाव संघाच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी वेहले टीमच्या अगेन्स्ट 96 धावा जवळजवळ बनवल्या होत्या 4 षटकाच्या अंती आणि आता इथून जर विचार केला तर 2 फलंदाज बाद झालेत आणि आता संघर्ष करतीये टीम शिरगाव. अजून एक बॉल आलाय डॉट. शुभम पाटीलला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पाहायचं इतकंच की या बॉलवरती कोणता फटका येतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाराज असे स्वतःवरती कारण सलग 2 बॉल येतो मात्र उभा ठेवलाय. आता मात्र फलंदाजाच्या पायामध्ये जणू काही बेड्या ठोकण्याचं काम केलंय की काय हे देखील आपल्याला पाहायला मिळतो कारण भरपूर चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 शुभमच्या नावावरती राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केला कमलेशने परंतु या ओव्हरचा जर विचार केला तर फक्त 7 धावा खर्च करतोय आणि यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना शुभमला आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील आणि फलंदाजी मार्कवरती देखील जॉयला आपण पाहतो. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एक्स्ट्राच्या लगत हा बॉल निघून चाललाय. उडवायचं होतं मिड विकेटला परंतु संपर्क नाही आहे. बॅट अँड पॅडमधून निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षक कमलेश पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलने स्पेलला सुरुवात केली आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट मिड विकेटला चेंडू इतर मात्र फिट झाला. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती आता नक्कीच संघर्ष करते टीम शिरगाव संघ. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच 23 धाबा स्कोर कार्डवरती 24 धाबा माफी असावी 24 धाबा स्कोर कार्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाबा फक्त खर्च केल्या आणि या ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. यावेळी झडप्या बॅट टाकण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली आणि पंचाचा इशारा आला आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 25 धावा.
गुरुदास जयेश फरका चांगला पाहायला मिळतो. फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः एसटी रक्षक कमलेश चेंडूपर्यंत पोहोचतील. उचलून अंतिम दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुन्हा एकदा स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 26 या आकड्यावरती षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. त्यापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू फेकून झालेत आणि 26 धाबा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू इथून मात्र खेळ संपन्न झाला. गुरुदास जयेश आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाहीये, परंतु जॉय यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक धावतोय. चेंडूपर्यंत पोहोचेल का? लॉंग स्टॉप एंडला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आता फायनली यस अंपायर सिग्नल. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे जात असताना 30 धाबा स्कोरबोर्डवरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एज लागली. चेंडू झाला लॉक स्टॉप एंडला. उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतात. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल मिळेल. ओव्हर थ्रो झालाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता एसटी रक्षक कमलेश पाटीलने भरपूर चांगली एसटी रक्षण केली आहे आणि जॉय आपण पाहू शकता जो मैदानाच्या आतमध्ये डेंजर झोनला धावत होता त्या जॉयला आता मात्र परतावं लागलं माघारी. बॅट्समन आउट. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस जयेश चांगली कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला बॅट्समन कर्शनला आपण पाहतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्ट्यांच्या लगत हा बॉल निघून जातोय पुन्हा एकदा कमलेशच्या हातामध्ये आणि आता शेवट देखील गोड केलंय विमाने वडपली बस संघानं जो आज मात्र इथे प्रदीप 11 या नावाने खेळतो. षटक क्रमांक 3 झाले संपन्न आणि आता 3 षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 31 धावा. नयन येतोय गुरुदाजी मार्कवरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला पिकअप स्ट्रोक बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल काय येईल याची वाट आम्ही नक्कीच पाहू. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॉल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय परंतु चौकार आहे की षटकार आहे हे देखील पाहण्याजोगे असेल. चौकार आला. पहिला बॉल इथून मात्र वाईट फेकला. तदनंतर आता इथून जर विचार केला तर
या बॉलवरती चौकार आला. चौकाराच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 35 धाबा स्कोरबोर्डवरती. मापे असं 36 धाबा. तीन ओव्हरच्या अंती 31 होत्या. एक चेंडू स्क्वेअर फेकला, ती 1 रन आणि त्यानंतर आता चौकार. वेळ थोडासा कमी घ्या. RJR शिरगाव टीम. राहुल हिरवेच्या बॅटमध्ये चौकार आला. गुरदास नयनला आपण पाहू शकता. छोटा खेळाडू आहे, छोट्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी या मॅचची, परंतु क्या या नन्नापर्यंत उंची उड्यान भर पाएगा. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला धर्माच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर एक पडली आहे. दुसरी धाब्याचा प्रयत्न असेल का? आणि आता 2 धाबा बैदरच्या आतमध्ये होतील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती आपण पाहतो 38 धाबा, 38. चांगली फलंदाजी करत असताना आता आपण पाहू शकतो यावेळेस राहुलला, कारण पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि त्यानंतर विचार केला तर चेंडू थर्माच्या रिझममध्ये ट्रॅपल झाला आणि ही दुहेरी धाव एकवटल्यानंतर आता आपण पाहू शकता नक्कीच टीमची टोटल यावेळेस 38 या आकड्यावरती. गुरदास नयनला आपण पाहतो अंडर 19चा खेळाडू असावा. फुलटॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाही आहे व्यवस्थित. आणि आता राहुल देखील नाराज असेल की या बॉलवरती नक्कीच मेजवानी होती, दोन्ही हाताने ती स्वीकारायची होती, परंतु स्वीकारता आली नाही आहे. आणि आता सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 39 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच 50 ते 55 बनवावं लागतील. समोर जरी ऋतिक पाटील नसला तरी देखील, जरी समजा विकास नसला तरी, विशाल नसला तरी देखील कमलेश आणि शुभम भरपूर फॉर्ममध्ये. बॅटिंग लाईनअप भरपूर मोठे टीम वडवली बस संघाचा. आणि आता चांगली फलंदाजी करत असताना 39 धावा बनवल्या गेल्या टीम RJR शिरगाव संघाच्या माध्यमातून. वेळ कमी खर्च करा. गुरदास नयन लेफ्ट ओव्हर द विकेट. फुलटॉस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु क्षेत्राच्या उपस्थित आहेत. पुन्हा एकदा उचलून फेक करतील दरम्यान बॅकअप चांगला पाहायला मिळाला, बॅकअप चांगला पाहायला मिळाला. आणि आता तिसऱ्याचा प्रयत्न, येस, बॅट्समॅन आउट. एक्केचाळीस धावा स्कोरबोर्डवरती. सन्मानजनक टोटल आता उभी करण्यात आली आहे. याच मैदानावरती 96 धावा बनवण्याचा विक्रम व्हेलिटीच्या अगेन्स्ट केला होता, परंतु इथून जर विचार केला तर टॉम आणि रोहित लवकर बाद झाला. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय कबरच्या दिशेला. गॅपमध्ये खेळत बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 45 धावा स्कोरबोर्डवरती. शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल. बंटू गो गोरदास नयन आता मात्र थोड्याशा जास्त धावा खर्च करत असताना RJR शिरगाव संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल भरपूर महत्त्वाचा असेल. या बॉलवरती कोणता स्ट्रोक येईल हे देखील पाहणं जोगी असेल. हा चेंडू तो मात्र डॉट काढण्यामध्ये यशस्वी ठरेल गोलंदाज नयन. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत आणि आता कॅच झाली आहे. ड्रॉप. सिंगल तर एकपटे, दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा एकवटल्या, तिसरीचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव मैदानावर कंप्लीट करत असताना नक्कीच कर्शनला बाद व्हावं लागेल, परंतु ज्यावेळेस संघ अडचणीत होता त्यावेळेस चांगली फलंदाजी कर्शननं केली. नक्कीच एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आला, 2 दुहेरी धावा आल्या आणि आता इथून जर विचार केला तर शेवटच्या बरोबरती विकेट सॅक्रिफाईस त्याला करावी लागते आहे आणि टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय यावेळेस जाऊन पोचली 47 आणि 6 फलंदाज देखील इथून मात्र बाद झालेत. आणि द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस टीम प्रदीप 11 वडवली बी बॅटिंग करेल त्यावेळेस नक्कीच
मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय रमेश महाराज शिंदे सर यांना. आजचा आमचा या स्पर्धेतील शेवटचा टर्न होता. 3 दिवस आम्हाला इथे मात्र समोरचे करायची संधी मिळाली. मग आमचे तेजस ठाकरे असतील, तदनंतर प्रशांत सूर्यराव असतील आणि मयूर दिवेकर असतील, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि तदनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय प्रदीप भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि मी इथेच थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा या स्पर्धेचा स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक. आणि मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय रमेश महाराज शिंदे सर यांना. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. पाहू शकाल प्रेक्षक हो तुम्ही स्क्रीनवर मुळगावचं खंडोबारायाचं दैवत असणारं आणि त्या ठिकाणचं मंदिर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. क्या बात आहे. हे क्षण टिपण्यासाठी तुम्हाला दूरवरचा प्रवास करून जावं लागतंय, पण आज जर पाहिलं तर स्क्रीनवर देखील घर बसल्या तुम्ही पाहू शकाल. लाईव्ह दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. थँक्यू सो मच. 10 किक लाईव्ह संपूर्ण टीम आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. प्रदीप 11 WB संघाला विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. चांगला खेळ राहिला टीम शिरगाव संघाचा. 12.00च्या सरासरीने धावा जमवायच्या टीम WB या संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल, कारण एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं RGR शिरगाव संघाचे गोलंदाज चेंडू हातामध्ये घेऊन विकेट घेण्यासाठी किंबहुना डॉट बॉल फेकण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहेत. तर खेळपट्टीवर मंद मंद पावलांनी येत असताना WB संघाचे खेळाडू बॅट घेऊन ते देखील चेंडू टोलवण्यासाठी खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल दोनही संघांना, कारण आजच्या दिवसातील सायंकाळमधील आजचा असणारा हा शेवटचा सामना. संपूर्ण दिवस सर्वांनी राहुलजी चव्हाण सरांचा आपण आवाज ऐकला, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. मयूरजी दिवेकर आज मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये राहिले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. प्रशांतजी सूर्यराव त्यांचं देखील आभार. आणि सर्वांनी तेजसजी ठाकरे सर त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आमचे ऑफिशियल आपलं देखील मनपूर्वक आभार, कारण आपण त्या ठिकाणी उभं राहून खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक निर्णय पारदर्शकतेने आमच्यापर्यंत पोहोचवला. सहर्ष मनपूर्वक आभार. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे टीम RGR शिरगाव संघाच्या विरोधात खेळत असताना प्रदीप 11 WB या संघाला. सलामीची जोडी आज ऋतिक पाटील नाही आहे. मागील सामन्याचा विचार केला तर त्या सामन्यामध्ये देखील ऋतिक पाटील नव्हता, परंतु सामना एक हाती लढवण्याची आणि जिंकवण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांनी ठेवलेली आहे. सलामीची जोडी कमलेश आणि सोबतीला फलंदाज शुभम. गोलंदाजी मार्कवर रोहित सिंग. सामन्याला होती सुरुवात. निमित्त फक्त एक आहे, कैलासवासी प्रदीप भोईर स्मृती चषक 2022. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे. रोहित सिंग तुम्ही पाहिला असेल या खेळाडूचा भूतकाळ. खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेट खेळणारा खेळाडू आज टेनिस बॉल असेल, रबर बॉल क्रिकेट आणि ते देखील पावसाळ्यातील स्पर्धा असेल, अनेक मैदानं गाजवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. तर एका बाजूला पाहिलं तर WB बिलीव्ह युअर सेल्फ, बी पॉझिटिव्ह, बी एव्हरग्रीन, या सगळ्या गोष्टींमध्ये आजचा दिवस पूर्णपणे उतरला आहे टीम WB. पण या सामन्यामध्ये काय कर्तबगारी करेल हे देखील आम्हाला विसरून चालणार नाही. पूर्ण दिवस तुम्ही काय केलं हे आम्हाला विसरायचं आहे. ॲट दिस मोमेंट तुम्ही काय करता हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण अभी नाही तो कभी नाही. हा सामना गमावला तर परतीचा प्रवास तो देखील खाली मान घालून, आणि हा सामना जर जिंकला तर तुमच्या गावामध्ये तुमच्या गावाच्या वेशीवर गळ्यामध्ये हार घालून सहर्ष मनपूर्वक स्वागत देखील केलं जाईल. त्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. धावसंख्या धावपलकावर लागत असताना या ठिकाणी पाहायला मिळते 4 धावा. 12.00ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमचे आदर्श आयडियल आणि आयडॉल सन्माननीय अजितजी निकम सर यांचं आगमन आणि त्यांचा सहवास देखील लाभला. चर्चा करता करता चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. रोहित सिंग
पहिल्या षटकाची जबाबदारी, कारण तुम्ही पाहू शकाल कोणत्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. खेळाडू सीमारेषेचं रक्षण करतायत, पण एका बाजूला पाहिलं तर रबर बॉल जेव्हा बॅटमध्ये मिडल होतो ना तेव्हा मैदानाच्या बाहेर एका क्षणात निघून जातो. याचा प्रत्यय तुम्हाला यापूर्वीच्या चेंडूवर आलाय. एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट होताना पाहायला मिळतोय प्रदीप 11 वडवली संघाच्या बाजूने. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावा धावपलकावर आतापर्यंत लागतायत 11 धावा. 12.00 ची सरासरी पहिल्या षटकाची कामगिरी. मी तर म्हणेन 99.99% पूर्ण करत असताना वडवली संघाचे सलामीवीर फलंदाज कमलेश खेळले 3 चेंडू आणि एका बाजूला पाहिलं तर शुभम एक सुद्धा चेंडू अजून फेस केलेला नाही आहे. आता असेल स्ट्रायकिंग एंडवर शुभम. शॉर्ट पिच बॉल फुल करत असताना चेंडू मात्र निघून गेला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई ना बात, मौके पे लगा छक्का, सिक्सर. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना शिरगाव संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा आणि त्या 16 धावांना किंबहुना 48 धावांना प्रतिउत्तर देताना अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावपलकावर 17 धावा, 5 चेंडूचा खरपूस घेतलेला समाचार. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, जिंदगी लंबी नाही जिंदगी बडी होनी चाहिए. आयुष्य किती जगता याला महत्व नाही, आयुष्य कसं जगता याला महत्व आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंट लेगला, कॅच ड्रॉप. परिणाम भोगावा लागेल अर्जार शिरगाव संघाला या सुटलेल्या जेलचा. तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. क्या बात आहे. आणि याच 2 धावेच्या मदतीने टीम वडवली संघाची धावसंख्या धावपलकावर 19. वेल स्टार्ट वेल बिगन इज हाफ डन. विजयासाठी 18 चेंडू आणि अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. संध्याकाळचं वातावरण आज घरात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं अगरबत्तीचा सुगंध आणि तो देखील दरवळेल. तो कोणाच्या घरामध्ये दरवळेल हे देखील पाहावं लागेल. त्यासाठी या क्षणाला तुम्हाला मेहनत करावी लागेल. म्हणतात ना की रात्र शांतपणे झोपण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी दिवसभर मेहनत करावी लागते आणि ते देखील प्रामाणिक मेहनत. क्रिकेट असो की आयुष्य असो, क्रिकेट लाईक लाईफ, आयुष्याप्रमाणे क्रिकेट चालतो आणि क्रिकेटप्रमाणे आयुष्य देखील चालतं. कधी कोणते दिवस बदलतील हे देखील सांगता येणार नाही. उगवतीचा प्रत्येक सूर्य हा वेगळी दिशा आणि वेगळ्या आशा पल्लवित करत असतो. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम वडवली संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद तब्बल 19 धावा, 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज टीम वडवली संघाला. सुंदर वातावरण, संध्याकाळची गोड गुलाबी हवा आणि पाहिलं तर बदलापूर शहर. या बदलापूर शहरातील वडवली गाव आणि वडवली गावाच्या बाजूलाच असलेले सुंदर मैदान, ज्या मैदानावर अनेक प्रकारच्या स्पर्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवल्या, पाहिल्या आणि प्रत्येक स्पर्धेचा आनंद देखील या अनेक स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतला. गोलंदाजी मार्कोल, गोलंदाज सज्ज आहे करसन. स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन कमलेश. चांगला खेळ राहिलाय. 4 चेंडू त्याने देखील फेस केलेले आहेत. 11 धावा त्यांच्या देखील नावावरनं. एका बाजूला पाहिलं तर शुभम, एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन, क्या बात आहे. मनसुबे ओळखले गोलंदाज करसननं. टॉम विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली नाही आहे. आपण पाहिलं असेल मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, पण म्हटलं जातं तो सामना वेगळा हा सामना वेगळा. ते क्षण वेगळे हे क्षण वेगळे, ते गोलंदाज वेगळे आणि हे गोलंदाज वेगळे. क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी. म्हणून म्हणतात ना, जर तुमच्याकडे वेग नसेल तर तुमच्याकडे अचूक टप्पा वापरणं हे तुमच्या गोलंदाजीचं कौशल्य आहे. एक एक कौशल्याला तुम्हाला पुढे घेऊन जावं लागतं. तेव्हा क्रिकेटचा खेळ हा सातत्याने विश्वाच्या कोपऱ्यामध्ये जाऊन विराजमान होतोय. दोन्ही चेंडू डॉट बॉल. यावेळेस चेंडूकडे पाहिलं फलंदाजानं, वाईट बॉल, 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 20. विजयासाठी अजूनही 16 चेंडूचा खेळ शिल्लक. बनवायचेत वडवली संघाला 28 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट मात्र विचार करून करावी लागेल गोलंदाजी किंबहुना फलंदाजी करणाऱ्या संघाला. ओव्हरपिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी टॉम पाहू शकाल चेंडूची वाट पाहतायत, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. आजचा दिवस आपल्या आवाजाने खऱ्या अर्थानं गोड केला आणि यापूर्वीच्या इनिंगमध्ये देखील आपला आवाज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये अखंड जगभर पोहोचवलाय. आपलं देखील मनपूर्वक आभार. सातत्याने प्रेम नावाची गोष्ट बदलापूर शहरामध्ये आल्यानंतर मिळते आणि तो शोध मात्र इथे आल्यानंतर पूर्ण होतो हे म्हणणं वावगं ठरणार नाही. स्पर्धेचं नाव आहे
फ्रेंडशिप ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022 निघून गेल्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी जिवंत राहाव्यात, त्यांच्या आत्म्यांना देखील ध्रुव बाळाप्रमाणे इंद्रपद मिळावं यासाठी खऱ्या अर्थानं अनेक मित्र प्रयत्न करतायत आणि ते प्रयत्न या मित्रांनी केलेला आहे. त्या मित्रांचा देखील मनपूर्वक आभार. 6 धावा मिळाल्या, षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. टीम वडवली संघाची धावसंख्या धावपलकावर 28. दैदीप्यमान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशी स्पर्धा आयोजित केली आणि बघता बघता जेव्हा जेव्हा या स्पर्धेचा अल्बम पाहिला जाईल राहुल सर, त्या वेळेला प्रत्येक अल्बमच्या पानावर आमच्या चेहऱ्यावर स्मित असते आणि आठवणीचा उद्रेक झाला असेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. आयुष्य एकदाच आहे, हसा खेळा आणि शिस्त पाळा, आयुष्यामध्ये आनंदी जगा आणि दुसऱ्याला आनंद देण्याचा अवश्य प्रयत्न करा. कारण म्हटलं जातं ना, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूरज ऐसा ओठांवरी ओघळावा. आज तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र भेटलेलो आहोत, उद्या भेटू की नाही हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे. म्हणून म्हटलं जातं ना की आयुष्यातील प्रत्येक क्षण शेवटचा मानावा आणि मनुष्यानं जीवन जगण्याचा प्रयत्न देखील करावा. तुर्तास मॅचच्या दिशेने शॉट ऑफ गुड लेनचा बॉल ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत, तत्पूर्वी एक सिंगल धाव मिळाली. एक धावेसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी झुंजावं लागेल, परंतु इथून मात्र 1-2 धावा घेणं आणि समाधानी राहणं वडवली बी संघासाठी वर्णनीय राहील. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा होत्या आणि या षटकाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 29 धावा धावपलकावर, बनवायच्या 48. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे टीम वडवली बी संघाला. प्रदीप 11 वडवली बी बॅटिंग करत असताना तर एका बाजूला पाहिला असेल तर RGR शिरगाव संघ गोलंदाजी करताना संघाचा संघनायक हुकमाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. टॉम कल्पेश कुलकर्णी. म्हटलं जातं ना, वी आर डेमॉन्स्ट्रेट आवर लिडरशिप बाय गोईंग फर्स्ट इन सम मोमेंट दॅट्स कॉल अ लिडिंग फ्रॉम फ्रंट. कारण सांगायचं नाही, संघाला आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेला खऱ्या अर्थानं इथे येऊन ती मदत करायची. हे काम संघाचे संघनायक कर्णधार टॉम कल्पेश कुलकर्णी करतील का हे देखील पाहावं लागेल. तत्पूर्वी 3 धावा खराब थ्रो आहे. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. टॉम नाराज असतील कारण गोलंदाजाला 7 हवी असते सातत्याने क्षेत्ररक्षकांची. हा एकल्याचा खेळ नव्हे, इथे 11 खेळाडूंना आपापली जबाबदारी पार पाडावी लागते. तेव्हा क्रिकेटचा खेळ हा सातत्याने शोभून दिसतो. कल्पेश कुलकर्णी टॉम गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. सन्माननीय अजितजी निकम सर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. खूप सारा सहभाग आजच्या दिवसामध्ये खूप दिवसानंतर देखील लाभला. पावसाळ्यातील रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, त्यानंतर मात्र दिवाळीनंतर क्रिकेटचा हंगाम, हिवाळ्यातील टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात व्हावी आणि बघता बघता मे जून उजाडावा तरी क्रिकेटची स्पर्धा चालू राहावी. इतकी क्रिकेटला प्रसिद्धी येईल असं कदापि वाटलं नव्हतं, पण खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये खेळलेला खेळ आज 2022 मध्ये इतका फोपावलाय. आज मात्र आनंदाचं वातावरण आहे, कारण फक्त आणि फक्त बदलापूरच्या क्रीडानगरीमधील असणारा खेळ. शॉट ऑफ गुडलँडचा बॉल, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक निहाळतायत. कॅच ड्रॉप, गोलंदाज करेल तर करेल, काय करेल, प्रयत्नांती परमेश्वर. परंतु म्हटलं जातं ना, प्रयत्न कमी पडतायत टीम RGR शिरगाव या संघाचे. 2 संधी निर्माण करून दिल्या होत्या गोलंदाज टॉम यांनी, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये टीम RGR शिरगाव संघाला. संधीचं सोनं करणं खऱ्या अर्थानं माणसाचं काम आहे. म्हटलं जातं संधी पुन्हा दरवाजा टोणावणार नाही. काय धावसंख्या 34 ऑन स्कोरबोर्ड. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा संधी 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 आणि या संधीचं सोनं. क्या बात आहे, पकडलाय जेल. इथे मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल गोलंदाज टॉम यांनी. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विजयासाठी 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. हे 3 चेंडू मात्र निर्णयात्मक स्थिती घेऊन जातील. टॉम नावाच्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, किंबहुना एका बाजूला वडवली बी संघाला फलंदाजी करताना या 3 चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. काही क्षणापूर्वी पाहिलं तर फुलवेलीची बाग वडवली बी संघाची, तर या क्षणाला पाहिलं तर फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये. काही घडेल पाहावं लागेल. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या 14. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज टॉम, अर्थात कल्पेश कुलकर्णी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द बर्ड. अनुभवाच्या बळावर गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. येता क्षणाला ओव्हर पिच बॉलचा समाचार घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक बघून राहिलेत चेंडूकडे. चेंडू मात्र निघून गेलाय.
डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जणू काही गुलाबाच्या फुलावर हात फिरवावा आणि त्याचा मनमोहक सुगंध आमच्या नाकासमोर दरवळावा. या पद्धतीचा फटका आणि त्याचा सुगंध थेट खेळपट्टीवरून धावपलकावर येताना आणि दरवळताना पाहायला मिळतोय. 6 धावा. या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 40 धावा विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धाव्यांची आवश्यकता. वेगाने चेंडू या ठिकाणी रिलीज केलाय गोलंदाज कल्पेश कुलकर्णी यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छा आहे विजयाची आणि ती धडपड करावी लागते. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल मेहनत केल्यानंतर यश निर्माण करणारा माउंटन मॅन मांझी. तुम्ही पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं तोंडाला बॉल लागल्यानंतर सुद्धा पाकिस्तानाच्या विरोधात मै केलेगा हे शब्द द गॉड ऑफ क्रिकेट पर्यंत नेण्यापर्यंत मदत करणारा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावरची कागद उचलत असताना यॉर्कर बॉलवर षटकार खेचावा आणि कायमस्वरूपी शेवटच्या क्षणापर्यंत द वर्ल्ड या जगामध्ये विश्वविख्यात नाव कोरणारा क्रिस गेल. म्हणून म्हटलं जातं मेहनत प्रामाणिक असावी लागते आणि ती देखील योग्य वेळेला करणं गोष्ट गरजेची आहे. षटकार आणि या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. तब्बल 47 स्कोर आर लेव्हल. फक्त 1 धावेची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 6. 1 षटक 1 धाव. यस, सामना फिनिश. सामना जिंकला टीम प्रदीप 11 वडवली बी संघानं. हार्दिक अभिनंदन टीम वडवली बी. हार्डलक टीम RGR शिरगाव. आपण या स्पर्धेमध्ये आजचा दिवस पूर्णपणे चांगला खेळ दाखवला. आपलं देखील गोड कौतुक.